मटण खाल्लेला आवाज. या शब्दावर पैसे. अरे नित कोसळत होता उत्तम रतन रणपिसे यांनी आता गायलेला आला पुन्हा गा म्हणून 100 रुपये पाठवलेत. आभारी आभारी आहे. लोंढे साहेबांनी पुन्हा 100 रुपये दिलेत. वाघाची ललकारी हे आपलं रेकॉर्ड गीत त्यांनी गायला सांगितलंय. ते गीत मी अवश्य सादर करीन. 100 रुपये दिलेत लोंढे साहेब, धन्यवाद. हो अन्नाच्या फकीराचे वाचन मी जेव्हा करतो. अन्नाच्या फकीराचे वाचन मी जेव्हा करतो, प्रतिकारी जोश आगळा नसा नसात भरतो. अन्नाच्या फकीराचे वाचन मी जेव्हा करतो, प्रतिकारी जोश आगळा नसा नसात भरतो. विष्णू बलाढ्य शत्रू माझ्या समोर हरतो आणि सैनिक अन्नाचा मी मैदानी विजयी ठरतो. सैनिक अन्नाचा मैदानी विजयी ठरतो. अरे दुबळेपणात येथे कोणाचे हित नाही. लाचारी केली तुमचा तोटा आहे. शेळीसारखं वागलात तुमचा तोटा आहे. जोशात राहा, प्रतिकार करण्याची तयारी ठेवा. शेळीसारखं नाही, वाघासारखं जीवन जगण्याची तयारी ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, शेळ्या मेंढ्यांना हलाल करतात, वाघाला सिंहाला कुणी हलाल करत नाही. त्याचं कारण वाघ सिंह हे प्रतिकार करतात. कितीही मोठा शत्रू पुढे आला तर ते प्रतिकार करतात बंधुरो. आणि ती प्रतिकार करण्याची तयारी आपली असायला पाहिजे. प्रतिकार करण्याची तयारी आपली असायला पाहिजे. कुणी एक मारली तर 2 देण्याची तयारी आपली असायला पाहिजे बंधुरो. आणि म्हणून म्हणतोय, तुबळेपणात येथे कोणाचे हित नाही. अरे भिवून घरात बसणे मर्दांची रीत नाही. भिवून घरात बसणे मर्दांची रीत नाही. भिवून घरात बसणे मर्दाची जात नाही. दुबळेपणात येथे कोणाचे हित नाही. भिवून घरात बसणे मर्दांची रीत नाही. विष्णुमुखी कधीही रडणारे गीत नाही. आणि मैदानी मी कुणाच्या बापाला भीत नाही. मैदानी मी कुणाच्या बापाला
लाचारांना पाहून दुनिया हसते, भित्र्यांना लाचारांना पाहून दुनिया हसते, प्रतिकार करणाऱ्यांची प्रतिमा मनात ठसते, प्रतिकार करणाऱ्यांची प्रतिमा मनात ठसते, लढतो तयास विष्णू भीती कुणाची नसते, आणि अन्नाच्या सैनिकात वाघाचे बळ असते. अण्णाच्या सैनिकात वाघाचे बळ असते. वाघाचे बळ असते. हो अरे न्यायासाठी आता एकवटला स्वतः. हात वर करा. आळस नाही. फ्रेश व्हा, फ्रेश. बाई. हे काय लोंढे साहेब, लोंढे बंधू, पुन्हा 100 रुपये. दीपक एकनाथ बारावणे आमच्या बंधूकडून 200 रुपयाची भेट. आभार व्यक्त करतो. त्या योगेश 2000 रुपयाची नोट होती ना, ते लय चांगलं होतं यार. 100-100च्या नोटा जमा करून कंटाळा याला. आणि 500 बी कोणी काढी नाही. हे सगळे मोठे जुने कार्यकर्ते आहेत, परंतु लय कडकी चालली वाटतं यांची. ओ अरे न्यायासाठी स्वतः एकवटला आता. बंधनो 40 वर्षापूर्वीची आता परिस्थिती राहिली नाही मातंग समाजाची. समाजात बरेच डॉक्टर, वकील, मास्तर, हेडमास्तर, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेलेली माणसं आज आपण बघतो बंधनो. परंतु हुद्द्यावर गेलेली माणसं, मोठ्या मोठ्या पदावर गेलेली माणसं, त्यांनी थोडंसं कसं मागं वळून समाजाकडे सुद्धा बघायला पाहिजे. आपला समाज कुठे आहे? समाजाला मार्गदर्शन करायला पाहिजे बंधुनो. अशिक्षितांचं प्रमाण आपल्यामध्ये जास्त आहे आणि ते निघून जायला पाहिजे. शिक्षण तिसरा डोळा आहे म्हणतात ना. तुम्हाला सांगू, धर्म आहे ना, धर्म या धर्माच्या नावानं हजारो वर्षापासून या देशामध्ये करोडो लोकांच्या हत्या करण्यात आल्या बंधुनो, खून करण्यात आले. आयुष्यमान इंजिनियर पंढरी कांबळे साहेब, अंधेरी, मुंबई, हे नांदेडचे आहेत, माझे मित्र आहेत जुने. पंढरी कांबळे यांनी 500 रुपयाची भेट या ठिकाणी पाठवली आहे. मी कांबळे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मुंबईची लावणी झाली पाहिजे. दादाराव अण्णाभाऊ साठे, विलास गोखले नगर यांच्याकडून पुन्हा पैसे आले, आभार व्यक्त करतो. लावणी अवश्य होणार. हो अरे न्यायासाठी आता एकवटला स्वतः. अरे भल्या भल्यांचा गिरबिल मास, ओ न्यायासाठी आता एकवटला स्वतः. आरक्षणाचं वर्गीकरण जे आहे ना, हा विषय आता मार्गी लागतोय. बरोबर, आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय आता मार्गी लागतोय बंधुनो. परंतु 25 वर्षापूर्वी गोखले साहेबांच्या डोक्यात ही प्रथम कल्पना आली होती आणि त्यांनी 8% आरक्षणावरती मला गाणी लिहायला लावली होती. आता ती गाणी आहेत लिहिलेली, परंतु सोबत नाही आहेत. परंतु ही कल्पना गोखले साहेबांची कल्पना आहे.
एससी कॅटेगरीमध्ये जेवढ्या जाती मोडतात 59 जाती, त्या सर्व जातीमध्ये सगळ्यांचा समानतेनं फायदा झाला नाही असं गोखले साहेबांचं म्हणणं होतं, त्यांचं निरीक्षण होतं. आणि म्हणून त्या काळी गोखले साहेबांनी 8% आरक्षण आम्हाला मातंगांना वेगळं द्यावं, मातंग समाजाला वेगळं द्यावं ही राज्य सरकारकडे मागणी केली होती बंधूंनो. आणि ती मागणी आता पूर्णत्वास जाताना दिसते बंधूंनो. गोखले साहेबांनी केलेली मागणी आता पूर्णत्वास जाताना दिसते. आणि म्हणून म्हणतो न्यायासाठी आता एकवटला स्वतः. अरे भल्या भाल्यांचा निर्मिल मास, भल्या भल्याचा निर्मिल मास, भल्या भल्याचा निर्मिल मास. भल्या भाल्यांचा निर्मिल मास, भल्या भाल्यांचा निर्मिल मास. अरे उठलाय पेटून हा मातंग समाज, उठलाय पेटून हा मातंग समाज, उठलाय पेटून हा मातंग समाज. उठलाय पेटून हा मातंग हॅलो, सर्वांना क्रांतिकारी शैलवजी, अरे बोला. आजचा क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा. ऍक्च्युअल ही जी आजची घोषणा आहे, हिला घोषणा समजू नका, कारण की आजचा जो दिवस आहे हे तुम्हाला एक आठवण करून द्यायचे. मगाशी कुसुमताईंसोबत जे काही हे सांगत होते, खऱ्या अर्थाने तो दिवस एक आठवला आणि त्या दिवसाची एक आठवण म्हणून मला तुम्हाला कळून द्यायची आहे की 1568 दिवस बाबासाहेब गोखलेंनी आझाद मैदानमध्ये या समाजासाठी, या लेकरांसाठी उपोषण केलं आहे. आणि हे जे उपोषण आहे हे असं संपू द्यायचं नाही आहे, हा रेकॉर्ड कधी आपल्याला संपू द्यायचा नाही आहे. तर माझी एक विनंती आहे शासनाला, या सरकारला, आज तुम्ही सरकारमध्ये मुख्यमंत्री पद घेऊन सुद्धा तुमच्याकडे आहे, भाजपचंच आहे, महानगरपालिका सुद्धा तुमची आहे, तर ते आझाद मैदानाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं एक झोपडं होतं. साहेब तुम्ही मगाशी म्हटलात की एक ताडपत्री घेऊन त्यांनी ते उपोषण केलं होतं आणि ते रेकॉर्ड म्हणजे ते रेकॉर्ड आजपर्यंत नाही येणारे किती जरी या पृथ्वीवरती, या म्हणजे या भूमीवरती कुणी जरी किती असे उपोषणं केले तरी ते रेकॉर्ड हा तुटणारा नाही आहे. म्हणून बाबासाहेब गोखलेंचं नाव त्या भूमीवरती, त्या आझाद मैदानावरती कोरलं पाहिजे, ही माझी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे. तुमची आहे का? इथेच थांबतो आणि क्रांतिकारी जय लवजी. अरे उठलाय पेटून हा मातंग समाज, 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 उठलाय पेटून हा मातंग समाज. अरे घेतो, घेतो आज घेतो, घेतो आज घेतो, घेतो आज घेतो. या नगराचे नगराध्यक्ष दिवंगत ज्ञानदेव साठे यांच्या नावानं हे 200 रुपये या ठिकाणी देण्यात आलेत बंधूंनो. आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हे घेतो आज घेतो, घेतो आज घेतो, घेतो आज घेतो. अरे घेतो आज घेतो, घेतो आम्ही घेतो, चिठ्ठी
सिद्धीन वाघाची झेप सिद्धीने वाघाची झेप सिद्धीने वाघाची झेप झोपलेल्या सरकार अरे झोपलेल्या सरकारची ती उडवतो झोप झोपलेल्या सरकारची उडवतो झोप झोपलेल्या सरकारची उडवतो झोप आमच्या एकीमुळे एकीमुळे आमच्या लेकीमुळे एकीमुळे अरे आमच्या एकीमुळे आमच्या नेकीमुळे एकीमुळे आमच्या लेकीमुळे एकीमुळे आमच्या लेकीमुळे आमचा दिल्लीत अरे आमचा दिल्लीला पोचल आवाज आमचा दिल्लीला पोहोचल आवाज अरे आमचा दिल्लीला पोहोचल आवाज आमचा दिल्लीला पोहोचल आवाज बंधनो इतिहासातला पहिला मोर्चा दिल्लीला जर कुणी काढला असेल तर तो बाबासाहेब गोखलेने काढला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि बंधुनो गोखले साहेबांनी मातंग समाजाच्या मागण्या त्या इंदिरा गांधी समोर मांडल्या आणि त्या सोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. बंधुनो मुंबईवरून महाराष्ट्रातून लोक तिकडे गेले होते दिल्लीला. आताही तसं कार्य करण्याची गरज आहे. कुणीतरी समाजाला एकत्र करून तिकडे नेण्याची गरज आहे दिल्लीला. तर बंधुनो राहिलेले सगळे प्रश्न या समाजाचे सुटतील. बेधडक बेधडक असायला पाहिजे. काय बेधडक बेधडक बोला. मी म्हणेन बेधडक तुम्ही म्हणा बेधडक 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 अरे उठलाही पेटून हा मातंग समाज. ऐका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याला आहे. 5,000 कोटी सरकार त्या संस्थेला देतं आणि मग त्या संस्थेमधून मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. UPSC MPSC IAS च्या परीक्षा त्या पैशानं घेतल्या जातात मुलांच्या. आणि त्या पार्टीच्या वतीनं कितीतरी मुलं आजपर्यंत कलेक्टर झाले, PSI झाले, कमिशनर झाले, तहसीलदार झाले. तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठेच्या नावानं सुद्धा एक संस्था असावी ही मातंग समाजाची मागणी होती बंधूंनो. परंतु ती मागणी सुद्धा आता राज्य सरकारनं पूर्ण केली आहे. ती मागणी सुद्धा आता राज्य सरकारनं पूर्ण केली आहे बंधूंनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी. तर बार्टीच्या धर्तीवर आमची सुद्धा स्थापन व्हायला पाहिजे छार्टी अण्णाभाऊ साठेच्या नावानं. ते मी हे होण्याच्या अगोदर लिहिलेलं गाणं आहे. अरे बार्टी आणि छार्टी. छार्टी बार्टीच्या बाजूलाच आहे, आदिवासी लोकांसाठी काम करते. अरे बार्टी आणि छार्टी यांचा जसा जन्म झाला अरे बार्टी आणि छार्टी यांचा जसा जन्म झाला तशी आरटीची स्थापना करून द्यावी आम्हाला. आरटीची स्थापना करून द्यावी आम्हाला. स्थापना करून द्यावी आम्हाला. हे गाणं मातंग समाजाचा जेव्हा प्रचंड मोर्चा निघाला होता बंधुनो, त्या मोर्चासाठी लिहिलेलं हे गाणं आहे. आणि त्या मोर्चानंतर राज्य सरकारनं ती मागणी आता पूर्ण केली आहे. परंतु हे गाणं अगोदरच आहे. कलावंतांचे परिवर्तन प्रबोधन करणाऱ्यांचे विचार हे मार्ग दाखवत असतात बंधुनो. आज आपल्या समाजामध्ये बरेच कलावंत आहेत. विठ्ठल उमप सारखी माणसं आयुष्यभर
चळवळीमध्ये आपलं जीवन घालून त्यांनी समाजसेवा केली. आज त्यांची मुलं आहेत संदेश उमप, ते सुद्धा समाज परिवर्तन करतायत. असे कितीतरी शाहीर आहेत की आज समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतायत. बंधूंनो, आमच्या या चळवळीमध्ये, मातंग समाजाच्या चळवळीमध्ये सुद्धा आमचा आता सुनील पुढे येतोय, चांगली गोष्ट आहे. त्याच्या मुली सुद्धा चांगलं गात आहेत. तर ही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माझ्यासारख्या नेत्यांची 10 भाषणं आणि शाहिराचं एक गाणं बरोबरीचं आहे. एक गाणं म्हणजे 10 भाषणापेक्षा एक गाणं फार मोठा प्रभाव टाकून जातं, असं आंबेडकरांचं सुद्धा म्हणणं होतं. बंधूंनो, आणि म्हणून कलावंतांना जपायला, सांभाळायला तुम्ही शिकलं पाहिजे. तर ऐका, पार्टी आणि छार्टी, अरे यांचा जसा जन्म झाला, आरतीची स्थापना करून द्यावी आम्हाला. एकी तुटणार नाही, एकी तुटणार नाही, माग हटणार नाही, एकी तुटणार नाही, मागे हटणार नाही, एकी तुटणार नाही, मागे हटणार नाही, एकी तुटणार नाही, माग हटणार नाही. अरे घेतली अन्नाची शपथ मी आज, घेतली अन्नाची शपथ आज. अरे उठलाई पेटून हा मातंग समाज, उठलाय 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 पेटून हा मातंग समाज. दादाराव नानाभाऊ साठे, मुंबईची लावणी झालीच पाहिजे. हा, गातो ना. ओके, ठीक आहे. हा, मग ठीक आहे, ठीक आहे. आता म्हणजे दत्तात्रय सुदाम आवाडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आभार व्यक्त करतो. धन्यवाद.